नमस्कार। आज दिनांक 17 मार्च 2015। आजची तिथी फाल्गुन वद्य एकादशी, वार मंगळवार। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। नमस्कार। आज दिनांक 18 मार्च 2015। आजची तिथी फाल्गुन वद्य द्वादशी, वार बुधवार। सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। नवसारी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं विभागीय कार्यालय आहे। या कार्यालयामागील पडीत जागेत एक झोपडपट्टी आकार घेत होती। हे अतिक्रमण होतं। याविषयी सिटी न्यूजने वृत्त प्रसारित केलं। या वृत्ताची दखल घेऊन ही वस्ती हटवण्यात आली आहे। नवसारी येथील पडीत जागेत बांबू, तट्टे व तत्सम साहित्याने अस्थायी घरं उभारण्यात येत होती। मोठ्या प्रमाणावर येथे घरं तयार करणाऱ्यांची गर्दी होती। याबाबत महापालिका मात्र अनभिज्ञ। शहरातील अतिक्रमण हटवणाऱ्या महापालिकेला या अतिक्रमणाविषयी सुतराम कल्पना नव्हती। या संदर्भात सिटी न्यूजने वृत्त प्रसारित केलं होतं। सिटी न्यूजच्या वृत्ताची मनपाने दखल घेऊन हे अतिक्रमण रोवलं जाण्यापूर्वीच हटवलं आहे। गेल्या आठवडाभरापासून डाक कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। या संपाचा परिणाम बोर्डाच्या परीक्षेवर होतोय। परीक्षेचे पेपर व उत्तरपत्रिका यांचं वितरण थांबलंय। डाक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परीक्षेचं नियोजन बिघडतंय। एकीकडे बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत तर दुसरीकडे एका आठवड्यापासून डाक कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे डाक सेवा कोलमडली आहे। याचे परिणाम पेपर व उत्तरपत्रिकांच्या वितरणावर होत आहेत। बोर्डाचे पेपर टपालामार्फत परीक्षा केंद्रांवर पोहोचवले जातात। डाक कर्मचारी संपावर असल्याने प्राध्यापकांनाच डाकघराच्या येरझारा कराव्या लागत आहेत। उत्तरपत्रिकांचे गठ्ठे डाकघरात जैसे थे पडून आहेत। त्यामुळे उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया ही लांबणीवर पडते आहे। डाक कर्मचाऱ्यांच्या या संपावर उपाय न निघाल्यास बोर्डाच्या परीक्षा निकालावरही याचा परिणाम होणार आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाने मान्य केलेल्या न्याय्य मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आयटकने बैठा सत्याग्रह केला, धरणं दिलं।
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बैठा सत्याग्रह केला. कर्मचाऱ्यांना आजाराची पगारी रजा मिळावी, उन्हाळ्याची सुट्टी 15 दिवसांऐवजी 1 महिन्याची लागू करावी, अंगणवाडीचे खासगीकरण बंद करावं आदी मागण्यांसाठी आयटक व सिटो यांच्या संयुक्त कृती समितीने धरणे दिले व बैठा सत्याग्रह आंदोलन करून मागण्यांचं निवेदन सादर केलं. अंगणवाडी सेविका आणि संप पुकारलेला आहे. 2014 जेव्हा आम्ही 1 महिन्याचा संप केला त्यावेळेस सरकारने आम्हाला जीआर दिले की तुमचं 2014 पासून मानधन वाढलेलं आहे. 950 ने आम्हाला सर्वांना मानधन मिळत होतं. आता त्याला 1 वर्ष झालेलं आहे. पण आता सरकार परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की 2014चं मानधन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, तुम्हाला द्यायची आमची परिस्थिती नाही. त्याच्यामुळे आता राहिलेला मानधन 2015 पासून आम्ही तुम्हाला देणार आहे. राज्यपालाच्या सहीनिशी निघालेला जीआर तर हे भारतीय जनता पक्षाचं सरकार ते पाळायला तयार नाही. बाबासाहेबांनी घटना तयार केली, त्या घटनेवर चालायला तयार नाही. म्हणजे हे सरकार जे निवडून आलेलं आहे हे सरकार हुकुमशाहीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात हुकुमशाही चालवण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. पण सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात ज्या अंगणवाडी सेविकेने संप केला, 1 महिना अंगणवाड्या बंद ठेवल्या, शासन आमचं काही करू शकलं नाही. शेवटी आम्हाला ते मानधन त्याला द्यावं लागलं, त्याला जीआर काढावे लागले आणि आता आमच्याशी कुरघुडी करत आहे. कुरघुडी करून 1 वर्षाचं हक्क मानधन गायब करत आहे. शिवाय वर्षानुवर्षापासून आम्हाला भाऊबीज मिळत होती. या सरकारने तर सांगितलं की भाऊ तुमचे काँग्रेसवाले होते आणि हे काय आमचे दुश्मन आहे. यांनी आम्हाला भाऊबीज सुद्धा दिली नाही आणि यांनी घेताना नुसत्या महिला याच्यात नोकरी करतात, त्यांच्या मिस्टरांना नोकऱ्या नाही, 4-4 महिने मानधन होत नाही आणि विधवा आणि घटस्फोटित महिला या योजनेमध्ये घेतल्या जातात. सरकारी सर्व योजना या अंगणवाडीतर्फे राबवल्या जातात आणि त्याच्यामुळे एवढी इमर्जन्सी स्कीम असून सरकार त्याच्याशी याची फेरबदलाई करत आहे. तर या सरकारला आता आम्ही 24 तारखेला परत मुंबईला आझाद मैदानात जाणार आहे, पूर्ण दिवस संप करणार आहे आणि या सरकारला जागृत करून आमचं मानधन आम्ही हाती घेतल्याशिवाय वापस येणार नाही. थोडे बोलून मोदी. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. रमाई आवास घरकुल योजनेसंदर्भात महापालिकेत बैठक घेण्यात आली. 2 दिवसात 500 घरकुलं मंजूर होणार असून महापालिकेला यासाठी 40 कोटींचा निधी मिळालाय. मंगळवारी अमरावती महापालिकेत रमाई आवास घरकुल योजनेच्या उद्दिष्टपूर्तीची नियोजन बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त अरुण डोंगरे, सहाय्यक आयुक्त डी फिस्के, गटनेता गोंडाणे, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांनी घरकुल योजनेचा आढावा घेतला, माहिती दिली. आतापर्यंत 732 घरकुलांसाठी निधी वितरित झालाय. 500 नवे घरकुल लवकरच मंजूर होऊन त्याचाही निधी वितरित होणार आहे. या योजनेसाठी मनपा प्रशासनाला 40 कोटींचा निधी मिळालाय. त्यापैकी 25 कोटींचा निधी खर्च झालाय तर उर्वरित 15 कोटी येत्या 2 दिवसात लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. आता किती बनवणार आहे, म्हणजे आता लिस्ट वगैरे काय आहे, म्हणजे ते समोरचं काय आहे किंवा अतिरिक्त जे मागणी करणार आहे त्यासाठी करणार. आजच्या सभेमध्ये आता आम्ही 540 लाभार्थ्यांची निवड केलेली आहे, त्याला मंजूर दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे ज्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहे असे 400 प्रकरण आमच्याकडे सध्या उपलब्ध आहे. त्याला सुद्धा अतिरिक्त यादी म्हणून आम्ही मंजूर करतो आणि त्याच्यासाठी अनुदानाची मागणी करणार आहे समाजकडे. महानगरपालिकेला समाजकार्य खात्याकडून आपण रमाई घरकुल योजनेसाठी 40 कोटी दिले. 40 कोटी प्रकरण आतापर्यंत त्यांनी आजची जे हिशोब घेतला आपला त्यांनी 1985 आजच्या 1985 लाभार्थी निवड केली. म्हणजे 40 कोटी आता ते कव्हर होतं. 1,15 लाभार्थी फरक आहे. 40 कोटी 2 लाखापर्यंत. आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही पुन्हा 400 लाभार्थीचे कागदपत्र आमच्यापाशी आहेत.
त्यांनी ऑनलाईन सुरू केलेली आहे का ऑनलाईन. वामन हरी पेठे ज्वेलर्सचा शुभारंभ अमरावती शहरात झाला आहे. 21व्या शोरूमचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. सोने, चांदी व हिऱ्यांच्या आभूषणांची रेलचेल येथे आहे. शिवाय विविध योजनाही आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंबानगरीत वामन हरी पेठे ज्वेलर्सचा शुभारंभ झालाय. सोनेरी क्षणांचे सोबती असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्सचं हे 21वं शोरूम आहे. सोने, चांदी व हिऱ्यांच्या पारंपरिक तसंच नाविन्यपूर्ण आभूषणांनी नटलेलं हे शोरूम राजकमल चौकातील श्रीनिवास 63 कॉम्प्लेक्समध्ये आहे. 1909 पासून वामन हरी पेठे ज्वेलर्स नागरिकांच्या सेवेत आहे. बेस्ट पारंपरिक ज्वेलरीचा 2015 मध्ये तर बेस्ट कंटेम्पररी डायमंड ज्वेलरीचा 2012 मध्ये नॅशनल अवॉर्ड WHP ला मिळालाय. दागिने खरेदीच्या विविध योजनाही येथे आहेत. आज 17 मार्च 2015ला वामन हरी पेठे ज्वेलर्स आमचं अमरावतीमध्ये आमचं 21वं दालन सुरू झालेलं आहे. आम्हाला अतिशय आनंद होतोय की आम्ही अमरावती नगरामध्ये आमचं दुकान करू शकलो आणि 21वं दुकान आमचं अमरावतीत विदर्भात होत आहे. तर आम्हाला असं आवाहन करायचं सगळं अमरावतीकरांना आणि विदर्भकरांना की तुम्ही आमच्यावर जसं गेली 5-10 वर्ष विदर्भवाल्यांनी प्रेम केलंय तसंच अमरावतीवाल्यांनीही करावं. आणि तुमच्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे दागिने घेऊन आलो. सोनं, चांदी, प्लॅटिनम, हिरे, मोती सर्व प्रकारचे नाविन्यपूर्ण तसेच पारंपरिक असे दोन्ही प्रकारचे दागिने आमचे काही स्पेशल कलेक्शन्स आहेत ती घेऊन आलोय. तर ते येऊन त्याचा नक्की तुम्ही आनंद घ्यावा. आणि आमच्याकडे शताब्दी योजना आहे की जी भिशीची योजना आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे हप्ते भरून वर्षाअखेर किंवा 1.5 वर्षांनी 2 वर्षांनी त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळतो. अधिक हप्ते तुम्हाला मिळतात आणि तुम्ही दागिने किंवा निव्वळ सोनं असं दोन्ही खरेदी करू शकता. तर पुन्हा एकदा मी सर्व अमरावतीकरांना आवाहन करतो की तुम्ही आमच्या 21व्या शोरूमला अमरावतीला जे नवीन निघालं आहे तिथे येऊन सगळ्यांनी नक्की आनंद घ्यावा. थँक्यू. लाईफ इन्शुरन्स एजंट्स असोसिएशन तर्फे विश्राम दिवस पाळण्यात आला. विविध मागण्यांसाठी LIC एजंट्सनी चलो विभागीय कार्यालय अशी हाक दिली. चलो विभागीय कार्यालय अशी हाक लाईफ इन्शुरन्स एजंट्स असोसिएशननं दिली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 17 मार्च रोजी विश्राम दिवस पाळला. प्रीमियमवरील सेवा कर बंद करावा, पॉलिसीवरील TDS कपात बंद करावी, पॉलिसीवरील बोनस वाढ झाली पाहिजे, एजंटांच्या ग्रॅज्युइटीमध्ये ग्रुप इन्शुरन्समध्ये वाढ झाली पाहिजे आदी विविध मागण्यांसाठी LIC इन्शुरन्स एजंट्सनी आंदोलन केलं. एजंट जे आहेत जे अनेक वर्षापासून आपल्या मागण्यासाठी भांडत आहेत आणि LICची जेव्हापासून IRDAची स्थापना झालेली आहे LICवर म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी तेव्हापासून एजंटवर बरेचसे अन्याय होत आहे. LICचा जसा एजंटचा बिझनेस करण्याचा पहिला जो मोठा होता त्याच्यामध्ये LIC एजंटला 12 पॉलिसीज आणि 3 लाख रुपये सम इन्शुर्ड असं एक पद्धतीचं कॅटेगरी होती. पण IRDA आली तेव्हापासून IRDAनं याच्यामध्ये नवीन तरतूद काढली की
LIC एजंटना 12 पॉलिसी तर करायलाच पाहिजे, पण 1 लाख प्रीमियम करायला पाहिजे. ही नवीन अट आणली ज्याच्या कटीमुळे बरेच एजंट आज टर्मिनेट होत आहे. आज लाखोच्या तादादमध्ये एजंट आपल्या घरी बसत आहे, जे मेहनत करू शकतात पण प्रीमियम कलेक्ट करू शकत नाही. ऍक्च्युअल LICचा जो म्हणजे मेन बिझनेस आहे तो हा इन्शुरन्सचा बिझनेस असून ह्या गोष्टी याच्यामध्ये घडून नाही राहिल्या. तसंच LIC एजंटचे जे कमिशन त्यांना मिळायला पाहिजे होतं हेरिडिटी कमिशन मीन्स सेक्शन 44, ज्याच्यामध्ये एजंटच्या लाईफमध्ये जर कमी जास्त झालं जीवनामध्ये तर त्याच्या कुटुंबाला ते कमिशन कंटिन्यू स्वरूपात मिळत राहते. तर ते कमिशन आज LICनं म्हणजेच गव्हर्नमेंटनं जे बिल पारित करत आहे 49% त्याच्यामध्ये हे कलम रद्द करण्यात येऊन राहिलेलं आहे. तर ते कलम रद्द झाल्यामुळं बऱ्याचशा एजंटवर येणाऱ्या भविष्यामध्ये म्हणजे त्याच्या फॅमिलीला मिळणारं उत्पन्न हे बंद होणार आहे. का जे त्यांनी मेहनत करून तयार केलेलं एक म्हणजे पूर्णपणे म्हणजे बिझनेस आहे, तो बिझनेस आज त्याचा पूर्णपणे कोलॅप्स होत आहे. कारण हे ऍक्च्युअल त्याचा मेहनत आहे, कारण कोणत्याही ज्ञान स्वरूपात त्याला मिळत नाही आहे. त्याला नाही आम्हाला होणार, हा म्हणजे एजंटला मिळत नाही आहे. पण आज ते जर मिळायला पाहिजे तर एजंटनं जागृत होणं आवश्यक आहे. आणि एजंटला ग्रॅज्युएटी सुद्धा वाढ झालेली नाही आहे. 1956 पासून जे LICचे एजंटची मागणी होती का ग्रॅज्युएटी ऑफिसर आणि एजंटची सोबत वाढवायला पाहिजे होती, तर ऑफिसरची वाढ झाली पण एजंटची वाढ ही 1.5 लाखापर्यंत मर्यादित करून टाकली, जी आज कमीत कमी 10 लाखापर्यंत व्हायला पाहिजे होती. गव्हर्नमेंटने पेन्शन योजना लागू केली, ते गरीब मजूर वर्गासाठी सगळ्यासाठी दिली, पण LIC एजंटसाठी अजूनपर्यंत पेन्शन योजना ही लागू झालेली नाही आहे. पेन्शन योजना ही कशी असते की ज्याचं जेवढं इन्कम आहे तेवढं त्या पटीत त्याला पेन्शन मिळत असते. पण आजच्या तारखेत LICने एक नवीन पेन्शन योजना काढली. त्या पेन्शन योजनेमध्ये एजंटच फक्त पैसे घेते, त्याच्यावर व्याज घेणार आहे आणि व्याजाच्या भरोशात त्याला व्याज देणार आहे. ही कोणती पेन्शन योजना आहे? ही पेन्शन योजना आम्हाला नको आहे. आम्हाला पेन्शन योजना म्हणजे एजंटचं जेवढं प्रॉपर उत्पन्न आहे त्याचं जेवढं इयरली इन्कम येते त्या प्रमाणात त्याचं इन्कम, त्याचं कंटिन्युएशन ऑफ इन्कम त्याला ते मिळायला पाहिजे. हा अन्याय एजंट हा निमूटपणे सहन करणार नाही आणि एजंट याच्यासाठी तीव्र लढा देणार आहे. आता हे एजंटची सुरुवात झालेली आहे फेब्रुवारी महिन्यापासून आणि ग्राहकांना सुद्धा याच्यामध्ये बोनस वाढ झाली पाहिजे. एजंटवर आपल्या ग्राहकांना जो सेवा कर लावला आहे तो रद्द करण्यासाठी एजंट युनियनची मागणी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी एजंट आज धडपड करत आहे. आहे लियापीच्या माध्यमातून आम्ही सर्व एजंट बंधू आंदोलन करत आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन जे आहे अतिशय शीघ्र होत जाणार आहे. आणि याचं समर्थन सर्व डिव्हिजनमधून, अमरावती डिव्हिजनच नाही तर अदर डिव्हिजनमधून सुद्धा असे आंदोलनं होत राहतील जोपर्यंत आमचं मागण्या कंप्लीट होणार नाहीत, पूर्ण होणार नाही. सरकार आणि मंडळ LIC मंडळ जे आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे कंटिन्यू सुरू राहील. त्यासाठी आम्ही जे पावलं आमचे जे लियापी जे आहे ते पावलं उचलत आहे. आमची सर्व परीने तयारी सुरू आहे. जोपर्यंत हे मागण्या पूर्ण कंप्लीट होणार नाही आमचं सतत हे आंदोलन असे सुरू राहील. अखिल भारतीय मौलाना आझाद विचार मंचाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. गोवंश हत्याबंदीचा कायदा बरखास्त करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मैं शेख नूर शेख बिस्मिल्ला अखिल भारतीय मौलाना आज़ाद विचार मंच संस्थापक अध्यक्ष, मैंने आज माननीय जिलाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपति को निवेदन दिया हूं. उस निवेदन में गौ हत्या जो कानून बनाया गया उसको निरस्त करने के लिए मैंने मुस्लिम समाज की ओर से मांग किया है और हम हिंदू भाइयों की भी गौ हत्या के बारे में जो निवेदन है हिंदू भाइयों के भी लिए हम सहानुभूति दर्शाए है उसमें. और हमारा यही कहना है कि जो वंश है वंश के लिए खुला रास्ता रखे और आने वाले दिनों में आने वाले जो दिन है वो हमारे राष्ट्रीय एकता भाईचारा के लिए गुजरे, हिंदू मुस्लिम में वाद विवाद ना हो. यही मैंने उसमें निवेदन में कहा हूँ. इसलिए इतना ही मैं महामहिम से इस निवेदन में गुजारिश करता हूँ कि जो गौवंश हत्या का जो कानून लाया गया उसे निरस्त करे. केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तरावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन व नियमित वेतन देण्याच्या मागणीसाठी अमरावती विभागीय समावेशित शिक्षक संघाने आमरण उपोषण सुरू केलं आहे. अमरावती विभागीय समावेशित शिक्षण शिक्षक संघाने शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. 1365 विशेष शिक्षक कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2014 पूर्वीचं थकीत वेतन देण्यात यावं, या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन व सेवा संरक्षण मिळावं. केंद्र शासनाने व राज्य शासनाने वेतनासाठी प्राप्त ठरवलेल्या 328 विशेष शिक्षकांचं प्रलंबित वेतन
तात्काळ अदा करावा आदी मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे. मागील 3 वर्षापासून आमचे जे वेतन आहे ते प्रलंबित ठेवले असून अजूनही कुठल्याच प्रकारचे नियमित वेतनाची बाब ही या शासनानं किंवा प्रशासनानं केलेली अद्यापपर्यंत तरी दिसून येत आलेली नाही आणि त्याच्या संदर्भात आम्ही मागील 2 वर्षापासून सतत वेळोवेळी निवेदन, विनंती तसंच भेटी आणि निदर्शने सुद्धा केली आहेत, तरी त्या संदर्भात कुठल्याच प्रकारची बाब झालेली दिसून आलेली नाही. सोबतच याच्या उलट वेगवेगळ्या प्रकारच्या तपासणीचे सत्र लावून आमची कुटुंबना आणि आम्हाला त्यांनी छळवलेलं आहे आणि न्याय दिलेला नाही. त्यासाठी आज आम्ही शेवटचा पर्याय म्हणून आमरणासाठी बसलेलो आहोत. सोफिया कंपनीला राखेची विल्हेवाट लावणं बंधनकारक आहे. वीट कारखान्यांचे संचालक ही राख विकत घेतात. मात्र सोफिया कंपनीने राखेचे भाव वाढवल्याने वीट कारखान्यांवर संकट आलं आहे. तेव्हा सोफियाने पूर्ववत भावात राख द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. फ्लाय ॲशच्या भरोश्यावर या अमरावती शहरात किमान 144 सुशिक्षित बेकारांनी लाखो रुपये कर्ज घेऊन आपापले व्यवसाय उभे केले आणि आज जी फ्लाय ॲश पूर्ण भारतात सर्व पॉवर प्लॅन्टवाले फुकट देतात, कारण त्याचे युटिलायझेशन करावं असा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे. आणि असं असताना आज 50 रुपये ट्रकनी जे फ्लाय ॲश आम्हाला इंडिया बुल द्यायचं, त्या इंडिया बुलनं आता लालचे पोटी 300 रुपये टन केलं. म्हणजे 10 ते 15 हजारात एक ट्रक येईल आणि 15 हजारात जर ट्रक आला तर आम्ही वीट काय 10,000 रुपये हजार जर विकली तर अकोल्यावाला, नागपूरवाला, वर्धेवाला अमरावती 4,000 वीट विकेल. म्हणजे आम्हाला आमचे कारखाने बंद करून सर्व लेबर, आमचे जेवढे मजूर आहेत तेवढे सर्व बेकारीत येऊन जातील. त्यांना काम धंदा राहणार नाही आणि लाखो रुपये कर्जात आम्ही बुडाल्याच्यामुळे आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. आज आम्ही सन्मान्य रतन इंडियावाल्यांनाही सांगितलं, जर जीवन मरणाचा आमचा प्रश्न येत असेल तर आम्ही आता हे आंदोलन मागे घेणार नाही, त्यासाठी काही होऊ देत. आणि कलेक्टर साहेबांना आज निवेदन देऊन सांगितलं, आता आंदोलन आम्ही आमच्या मार्गानं करू. बाहेरून येऊन इथं जर करोडो रुपये कमावत असेल आणि आज आमच्या जमिनी पण त्यात गेल्या आहेत, रेल्वेच्या ह्याच्यात पण आमच्या जमिनी गेल्या आहे, असं असताना आमच्या वर्षावर जो कारखाना उभा राहते आणि तो जर आज आमचा जीव घेऊ पाहत असेल तर आम्ही त्याला कारखाना चालू देणार नाही. जे आता आंदोलन होईल यापुढे आता सुरू होईल, त्यासाठी जे काही करावं लागेल आणि जे काही त्याचे वाईट परिणाम होतील ते पूर्णपणे परिणामाला जबाबदार रतन इंडिया राहील, रतन इंडिया कंपनी राहील, त्याचे अधिकारी राहतील. गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे जनावरांची विक्री होईनाशी झाली आहे, तेव्हा हा कायदा बरखास्त करावा असं कुरेशी समाजाचं म्हणणं आहे. या संदर्भात कुरेशी समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. कुरेशी लाइब्रेरी की तरफ से आज निवेदन देने को आए कलेक्टर साहब के पास दिए है और आज जो हमारे महाराष्ट्र के अंदर 150 करोड़ लोग जो है बेरोजगार हो गए हैं और आज उनके लिए क्या है और हमारा इसके बारे में कुछ सोचना चाहिए. जो गौवंश है तो गौ हत्या पे भी अगर से हो सकता है तो हम तो गौ खाती न खाते, इसलिए कि हमको बैल की परमिशन मिलना चाहिए. विविध समाजातील महिलांच्या वतीने गणगौरीचं पूजन करण्यात येतं. यानिमित्त शहरातून आकर्षक शोभायात्रा काढल्या जात आहेत. वाजत गाजत निघालेल्या या शोभायात्रांमध्ये महिला नटून थटून सहभागी होत आहेत. शिवाला प्राप्त करण्यासाठी गौरी म्हणजे पार्वतीने खडतर व्रत केलं, तेव्हा मनासारखा वर प्राप्त व्हावा यासाठी कुमारिका शिवगौरीचं म्हणजेच गणगौरीचं पूजन करतात. सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुरारोग्यासाठी गणगौर पूजतात. चैत्र महिन्यातील हा सण आहे. 16 दिवसांचं हे उत्साहाचं, आनंदाचं पर्व आहे. गणगौरीची पूजा करून शोभायात्रा काढण्यात येत आहेत. वाजत गाजत निघालेल्या या शोभायात्रेत गणगौर प्रस्थापित होत आहेत. चैत्रामध्ये गौर माहेरपणाला येते, तिचा उत्सव करण्याची ही मराठी भाषिकांमध्ये प्रथा आहे. पारंपरिक वेशभूषा करून गाणी गात सुवासिनी गणगौरीचा आशीर्वाद घेतात. मंगल कलश माथ्यावर घेऊन निघालेल्या
महिलांनी गणगौरीसह शहरातील प्रमुख मार्गांहून भ्रमण केलं. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. मंगळवार कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस. बुधवार कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.